त्या कोविड काळामध्ये घोटाळे झाले म्हणून आपल्या लोकांना बदनाम करतायत। किशोरीताई आलेत का इकडे? किशोरीताई महापौर होत्या, त्यांच्यावरती किती नालायक माणसं आहेत। त्या बॉडी बॅगचा घोटाळा केला, म्हणजे जसा अटलजींच्या सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरती कारगिलच्या युद्धात शवपेटिकांचा घोटाळा म्हणून बोंबाबोंब झाली होती, त्यातनं काय निघालं नाही निघालं तुम्हाला माहिती आहे। पण आता कोविडच्या काळात मुंबईने जे अतुलनीय काम केलं, त्या कामाला कुठेतरी कलंक लावायचा म्हणून कसा घोटाळा झाला। खिचडीमध्ये घोटाळा, बॉडी बॅगमध्ये घोटाळा। तरी बरं, परवा त्या कोर्टाने असं कानफटवले मिंदे सरकारला, पहिला पुरावा दाखवा, पुरावा दाखवा, कुठे घोटाळा कुठे झाला दाखवा आणि नंतर या। आता ते बघितल्यानंतर आता आपल्याला कळलं पाहिजे की यांना काय पुरावं की गाडवं या सरकारला, हे तुम्ही ठरवायचं आहे। म्हणजे वाटेल तसं बदनाम करून टाकायचं, कोणाच्याही अंगावरती चिखल उडवायचा, वाटेल ती बदनामी करायची, आणि बदनामी केल्यानंतर घाबरला तर ये माझ्या पक्षामध्ये। हे जसं आत्ता काल परवा पण आपल्याकडनं कोणतरी गेलं तिकडे, बदनाम करून टाकायचं। म्हणजे कोविड काळामध्ये एवढं सुंदर काम झालं तरी सुद्धा कोविड काळामध्ये घोटाळ्याने तुम्हाला नालायकाने लाज वाटली पाहिजे। संपूर्ण देशात कुठेही नाही असं फील्ड हॉस्पिटल जे चीनने 15 दिवसात उभारलं होतं, माझ्या मुंबईने 15 दिवसात 17 दिवसात तेही उभारून दाखवलं होतं। तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोविडची चाचणी करणारी जी काही केंद्र होती, लॅब होत्या, त्या फक्त 2 का 3 होत्या। त्या आपण वर्षभरामध्ये जवळपास 600-650च्या वरती आपण ती केंद्र घेऊन गेलो होतो। किती काम केलं। अगदी आज सुद्धा मला माहिती आहे, मी विधानसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे, मुख्यमंत्री होतो तेव्हा कोविडची सुरुवात झाली तेव्हा संपूर्ण राज्यात सगळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, साधे बेड हे सगळे मिळून जर बेरीज केली असती तर ती जेमतेम 7-8 हजार होत होती, 7-8 हजार। आणि तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे की एका वर्षाच्या आत आपण त्याची संख्या 3.5 लाखाच्या वरती गेली होती। 3.5 लाख एका वेळेला आपण जवळपास 1.25 लाख रुग्णांना ऑक्सिजन देऊ शकू एवढी एक सिद्धता सज्जता आपण केली होती। मला दाखवा दुसऱ्या कोणत्या राज्याने केली होती। मोदीजी, तुम्ही जे म्हणताय गुजरातने तरी केली होती एवढी सज्जता? तुमच्या कोणत्या राज्याने एवढी सज्जता केली होती दाखवा। आणि माझं ते जे काय कौतुक झालं देशातला सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून, हे माझं कौतुक नव्हतं, ते माझ्या जनतेचं आणि माझ्या शासकीय यंत्रणेचं कौतुक होतं। मी एवढा काही मूर्ख नाही लगेच काहीतरी दुसऱ्याचं श्रेय घ्यायला नाही। जे जे मी सांगत होतो तुम्ही ऐकत होतात, म्हणून आपण मुंबई आणि महाराष्ट्र वाचवू शकलो। पोलीस असतील, अगदी वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी असतील, त्यांनी सुद्धा जीवावरती बेतू दे पण आम्ही रुग्ण वाचवणार। आणि अशीच एक रुग्णसेविका पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णाची सेवा करताना कोरोना होऊन तिचं निधन झालं। तिचं नाव अनिता पवार। आपण सरकारने जाहीर केलं होतं कोविड योद्ध्यांना जर कोविड काळामध्ये कोविडने मृत्यू झाला तर 50 लाख रुपये देऊ। मग ती अनिता पवार, तिचा मृत्यू झाल्यानंतर, कोविडने मृत्यू झाल्यानंतर तिच्या यजमानाने सरकारकडे मागणी केली, ह्याच मिंदे सरकारकडे। नाही म्हणाले, नाही देता येणार। मग ते कोर्टात गेले, कोर्टाने तिकडे पण कान फटवलं आणि कोर्टाने यांना सरकारला विचारलं की तुमच्यात काही संवेदना आहेत की नाही, माणुसकी काय आहे की नाही? तुम्ही कोविड मध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या जीवाचं मोल तुम्हाला आहे की नाही? म्हणजे सगळं आणि सगळं फक्त माझ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी, कोविडमध्ये मेले तर मरू द्या, कोविडमध्ये रुग्णाची सेवा करताना मेले तरी मरू द्या, अशा पद्धतीने हा कारभार चालणार असेल आणि आपल्या डोळ्यात देखत जर का माझ्या महाराष्ट्राचं आणि मुंबईचं वस्त्रहरण होत असेल तर तुम्ही सगळे मर्द नुसतं डोळ्यावरती पट्टी बांधून बघत बसणार? ही गद्दारी झाली ती केवळ शिवसेनेशी, केवळ माझ्याशी नाही झाली, ही गद्दारी तुमच्याशी पण झालेली आहे। ज्यांनी त्यावेळेला या गद्दारावरती, ज्यांनी आपल्या आईवरती वार केला, राजकीय आईवरती वार केला, शिवसेनेवरती वार केला, त्यांच्यासाठी मेहनत केली होती, त्याला जिंकून आणलं होतं, त्या सगळ्या निष्ठावंत कडवट आणि मतदारांवरती सुद्धा त्यांनी वार केलेला आहे, त्यांच्याबरोबर त्यांनी गद्दारी केलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं निर्णय काय हा स्पष्ट आहे।
तुम्हाला निष्ठावान तुमचा खासदार पाहिजे की गद्दार पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. निष्ठावान पाहिजे. पण आता आणखीन एक गोष्ट आहे, हे जरा दाखवा. कारण आपलं त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे. आणि मी मागे सुद्धा बोललो की अरे रावणाला शिवधनुष्य पेलताना आलं तर गद्दारांना पेलता येणार. गद्दारांच्या हातामध्ये आणि ते सुद्धा थोडा काळ आहे. आणि मशाल द्या, माझ्याच काय सगळ्यांच्या हातामध्ये मशाल द्या. द्या शाबास. तिकडे पण मला मशाली दिसत आहेत. आणि ही मशाल केवळ एवढीच नाहीये, तर इथे सगळ्या जमलेल्या तुम्ही मशालीच आहात. अन्यायाविरुद्ध आणि गद्दारी विरुद्ध पेटून उठलेला आहात. आणि या मशाली पेटल्यानंतर हुकुमशाहीची जी काही एक राजवट, हुकुमशाहीची जी काही राजवट आपल्या देशावरती येऊ पाहते, ती मशालीच्या आगीमध्ये जाळून भस्म करण्याची ताकद ही तुमच्या प्रत्येकाच्या मनगटात तर सोडा, फक्त एका बोटामध्ये आहे. सगळ्यांना जे असं वाटतंय की मोदी सरकारचा पराभव कोण करणार, मुळामध्ये माझं म्हणणं आहे, आम्हाला मोदी सरकार नकोच आहे. आम्हाला भारत सरकार पाहिजे. आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नकोय. आणि मोदींना अजून माझ्या सर्वसामान्य माणसाच्या एका बोटाची ताकद कळलेली नाहीये. तुमच्याकडे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची ताकद असेल, पण आज संपूर्ण देशाच्या मतदारांच्या फक्त एका बोटावरती तुमच्या सकट तुमच्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचे 12 वाजवण्याची हिंमत यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून उद्यापासून आता मी ग्रामीण भागामध्ये दौऱ्यावरती जाईनच. आपली एक प्रचाराची सांगता सभा मला वाटतं 17 तारखेला होणार आहे. त्यावेळेला पुन्हा तुमच्याशी संवाद साधेन. पण तोपर्यंत तुम्ही ही आपल्या या वॉर्डामध्ये आपली मशाल, जिथे जिथे आपल्या मुंबईमध्ये जे जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांच्या निशाण्या या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने लोकांसमोर घेऊन जायचे आहेत. मग जिथे पूर्ण महाराष्ट्रभर जिथे शिवसेनेची मशाल असेल तिथे शिवसेनेची मशाल, काँग्रेसचा हात असेल तिकडे काँग्रेसचा हात, आणि जिकडे राष्ट्रवादीची ही तुतारी असेल तिकडे तुतारी ही घराघरामध्ये घेऊन जा. हातामध्ये मशाल धरून विजयाची तुतारी, विजयाचं रणशिंग फुंका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.